नाशिकच्या खड्ड्यांबद्दल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब बघा काय म्हणताय. युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं. आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलं आहे आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे. आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत, आमच्याकरता ते राखून ठेवावं. पण साहेब, नाशिकमध्ये कुंभमेळ्यातले रस्ते हे तर कॉन्क्रीटचे बनणार होते, मग मध्येच डांबराचा विषय आला कुठून? आणि युद्धाचा काळ तर हा फेब्रुवारी मार्च पासून चालू झालाय आणि कुंभमेळ्याची कामं तर 2-3 वर्ष आधीच सुरू व्हायला पाहिजे होती. म्हणजे तुम्हाला अचानक आठवलं युद्ध काळात की आपल्याला कॉन्क्रीटचे रस्ते न बनवता डांबराचे रस्ते बनवायचे. अहो, नाशिककरांना अजून किती दिवस वेड्यात काढणार? आधी तुम्ही म्हटलं नाशिकला दत्तक घेतो, नंतर म्हणे नाशिकला स्मार्ट सिटी बनवतो, आणि आता तुम्ही चक्क कॉन्क्रीटवरून डांबरावरती आलाय. स्वतःच्या चुका आणि अपयश झाकण्यासाठी काय काय खोटं सांगावं लागतं, काय काय कारणं शोधावी लागतात काय माहिती. तुमच्या मागे उभे असेल त्या साहेबांना पण तुमचं स्टेटमेंट पचायला जड जातं हे त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतंय. आणि साहेब, आपण एक मान्य करू की युद्धामुळे डांबर अवेलेबल होत नव्हतं. मग इतक्या लवकर जर डांबर अवेलेबल होत नव्हतं तर तुम्ही नाशिक शहर खोदून ठेवण्याची घाई काय केली? नाशिककरांचा जीव धोक्यात का घातलात? साहेब, तुम्ही महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. तुमचं स्टेटमेंटही असं असू द्या की लोकांना ते हास्यास्पद वाटलं नाही पाहिजे.